तर नमस्कार मित्रांनो, सुरुवात करूया आपण आपल्या नवीन व्हिडिओला. आज मी आलेलो आहे इताड्याला जे 4 तारखेला जे मैदान होणार आहे ते मैदानाची तयारी वगैरे कशी चालू आहे ती तुम्हाला मी दाखवतो, आणि फाटी वगैरे कशी आहे ती पण तुम्हाला मी दाखवतो, आणि त्याची तयारी वगैरे कशी चालू आहे ती पण तुम्हाला दाखवतो नक्कीच. तर बघायला विसरू नका. आणि तुमच्या माहितीसाठी मी इथे इताड्याला आलेलो आहे, तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. तर मित्रांनो, ही बघू शकता फाटी आहे, आणि सुंदर अशी फाटी आपण इताड्याच्या मैदानावर बघणार आहोत. तर हे जे मंडप वगैरे आहे हे स्टेज आहे, आणि इथे प्रेक्षकांना बसण्यासाठी आणि लांबी वगैरे रुंदी वगैरे आपण बघू शकतो. इथे मोठी आहे, आणि या साईडला पण स्टेज आहे, ते पण आपण बघू शकतो की इथे प्रेक्षक वर्ग वगैरे बसू शकतो. आणि आता थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहेत मामांकडे. इथे तयारी करतात ते सर्वजण बसलेले आहेत. मित्रांनो, आपण परत एकदा इताड्याच्या मैदानावर आलेलो आहेत, आणि तयारी वगैरे कशी चालू आहे, आणि यशो मामा आपल्यासोबत आहेत. तर थोडीशी आपण मुलाखत घेऊया. तर मामा नमस्कार. नमस्कार. तर मामा, भिवंडीमध्ये एवढं मोठं मैदान तर भरतंय, तर काय बोलाल? हा मैदान श्री माननीय कपिलदादा पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा मैदान आयोजित केलेलं आहे. आयोजक आहे श्री माननीय जगनदादा पाटील, सरपंच इतारे व ग्रामस्थ मंडळ इतारे यांच्या नेतृत्वाखाली हा मैदान येत्या 4 मार्चला आयोजित करण्यात आलेला आहे. तर मामा, मैदानाची रूपरेषा कशी काय? मैदानाची रूपरेषा बघा ना, किती खर्च आहे मैदानाचा. असा घरी पहिले भुया व्हायच्या अशा याच पद्धतीने मैदान केलेलं आहे. आणि पूर्ण बसण्यासाठी या बाजूला 500 फूट पॅबेलिंग आहे, त्या बाजूला 500 फूट पॅबेलिंग आहे, आणि पूर्ण फाटी 1100 फूट आहे. तर मामा, नियमावर अटी याच्यात काय बदल यावर्षी? नियमावर अटी काही बदल नाही. आपली सेवाभावी संस्था ठाणा रायगड पालघरचे अध्यक्ष संदीपभाई माली व भिवंडी तालुक्याचे अध्यक्ष आपले संजय घरत यांच्या नेतृत्वात हा मैदान घेण्यात आलेला आहे. आणि नियमा जी असतील आपली वरच्या संघटनेची तीच नियमावली इथे लागू केले ते. तर मामा, मी गेल्या टायमाला आलेलो तेव्हा पण आपण मुलाखत घेतलेली, तेव्हा तुम्ही बक्षिसांचं वितरण जे होणार आहे ते काहीतरी नक्की नव्हतं. तर आपल्याला परत एकदा सांगा ना, बक्षिसं कशा प्रकारे असतील? बक्षिसा जे 2 गोंड्यांच्या गाड्या होतील त्यांच्या चिठ्ठ्या काढण्यात येईल जिंकणाऱ्यांच्या. त्याला एक 4 व्हीलर आहे. 2 गोंड्यांच्या शर्यती होतील त्यांच्यासाठी एक 4 व्हीलर आहे जिंकणाऱ्यास, आणि फ्रीज आहे, आणि हारणाऱ्यां एक बाईक आहे. तर मामा, आपण मैदानात गाडा मालक येतील, सुट्टी मेकर येतील, ड्रायव्हर येतील, आणि प्रेक्षकही येतील, त्यांच्यासाठी काय संदेश द्याल येण्या अगोदरच? प्रेक्षकांसाठी भरपूर बक्षीस आहेत. दादा, बक्षिसांचं वितरण कसं राहील? बक्षिसांचं वितरण 2 गोंड्यापासून तुम्हाला सांगतो मी आता. 2 गोंड्यावर ज्या पण गाड्या विजयी होतील त्यांच्यासाठी 4 व्हीलर आहे, एक फ्रीज आहे, एक सायकल आहे, अशा 3 चिठ्ठ्या काढल्या जातील. आणि 2 गोंड्याची हारलेल्यांची चिठ्ठी आपण एक 2 व्हीलरसाठी ठेवणार आहे. हां, त्याच्यानंतर 1 गोंड्यावर ज्या पण गाड्या विजयी होतील त्याच्या चिठ्ठ्या आपण एक 2 व्हीलरसाठी आणि एक फ्रीजसाठी, म्हणजे 2 चिठ्ठ्या काढू त्याच्या. आणि त्याच्यानंतर जिंकणाऱ्याच्या त्याच्यानंतर 21,000 ते 50,000 पर्यंत ज्या पण गाड्या पळतील त्यातील एक 2 व्हीलरसाठी चिठ्ठ्या राहतील जिंकणाऱ्या, आणि एक फ्रीजसाठी राहतील. आणि नंतर 5,000 ते 20,000 पर्यंत ज्या गाड्या पळतील त्यातील विजयी गाड्या साठी एक 2 व्हीलर असेल, एक फ्रीज असेल, एक सायकल असेल. आणि नंतर जे आपल्या, आता मी हॅट्रिकचा सांगतो तुम्हाला. हॅट्रिकचे नियम असे आहेत का एक बैल जोडी एकाच नावामध्ये पळाली पाहिजे, आणि एकच जोडी पळाली पाहिजे 3 वेळा. 3 वेळा.
जसे आपण घाटावर 3 फेरे पलवतो ना, त्या पद्धतीने 3 फेरे इथे पलवा तुम्ही, एकच जोडी. आणि 2 गोंड्यांच्यावर कोणी पण हॅट्रिक करेल त्याला डायरेक्टली बाईक बक्षीस आहे. नक्कीच. हां खूपच छान. हां, त्याच्यानंतर अर्धा गोंडा आणि 1 गोंड्याला फ्रीज आहे हॅट्रिकसाठी. आणि नंतर 5,000 ते 21,000पर्यंत एक सायकल आहे. 5,000 ते 21,000पर्यंत सायकल आहे हॅट्रिकसाठी. हां, आणि नंतर तुम्हाला अजून सांगतो, सकाळी आपला उद्घाटन होते ना, त्या टायमान 9 ते 12चा जो टायमिंग आहे त्याच्यामध्ये आपण बक्षीस ठेवलेली आहे बैलगाड्यासाठी, म्हणजे प्रोत्साहित मिलावं मागून जल्दी यावं या आशेने. एक 2 व्हीलर आहे आणि एक सायकल आहे. असे 2 चिठ्ठ्या काढल्या जातील. 12 वाजेपर्यंत पलतील त्यांच्या चिठ्ठ्या त्या टाकल्या जातील, असं आहे. आणि पहिली मानाची गाडी आपण जी बोलतो ना, पहिली मानाची गाडी या मैदानात कोणी मागच्या वर्षी हाकलली. भरपूर जर सांगत का ही माझी घ्या, तसं नाही करता आम्ही काय केलं, दोन्ही जोड्यांचं बैला इथं घेऊन या, तेव्हाच आम्ही नाव नोंदणी करतो ना. ती मागच्या वर्षी जी मानाची गाडी हाकलली त्यांना आम्ही जिंकणाऱ्यास मेंढा दिला होता आणि हरणाऱ्यास 2 बालद्या दिल्या होत्या. तर आता आम्ही मानाची गाडी 21,000ची जो पण कोणी खेळेल इथे यांनी, त्याच्यासाठी डायरेक्ट जिंकणाऱ्यासाठी आपण फ्रीज ठेवलेला आहे. आणि हरणाऱ्यास पण आपण काही बक्षीस म्हणजे बादली वगैरे 2 बादल्या किंवा काहीतरी आपण बक्षीस देणार. आणि याच्यानंतर ड्रायव्हरांसाठी पण लकी ड्रॉ आपण ठेवलेला आहे, एक फ्रीज आणि एक सायकल. समालोचकसाठी पण आपण लकी ड्रॉ आहे, एक फ्रीज. आणि सुट्टी मेकरांसाठी पण लकी ड्रॉ आहे, एक फ्रीज आणि एक सायकल आहे. आणि प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे लकी ड्रॉचा. 1 नंबरच्या चिठ्ठीसाठी आपण एक 2 व्हीलर ठेवलेले आहे. 2 नंबर 3 नंबर चिठ्ठीसाठी आपण 2 फ्रीज आहेत. आणि 3 नंबर 4 नंबर आणि 5 नंबरसाठी सायकल आहेत बक्षीस. अशी बक्षिसांची रूपरेषा आहे. तर मामा, एवढं आपण बक्षिसांचा वर्षावच एक प्रकारे बघतोय. तर सकाळी मैदान आपलं किती वाजेपर्यंत चालू व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? माझ्या अंदाजी गाडा मालकांना एवढी सुवर्ण संधी आहे आणि एवढी बक्षिसं सकाळपासून ठेवल्यात, तर गाडा मालकांनी एक आमच्यावर मेहरबानी करा आणि 9ला आमचा मैदान स्टार्ट झाला पाहिजे, तरच सर्वांच्या गाड्या उडकतील. आणि माझी एक लहान गाडी मालकांना विनंती आहे, कारण त्यांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी, कारण 2च्या नंतर मग लहान गाड्या आम्ही घेणार नाही. परत नाराज होण्यापेक्षा तुम्ही इथं वस्तीला आले तरी तुमची जेवणापासून राहण्यापासून सर्व सोय आहे. तुमच्या बैलांना चारा असेल, खुराक असेल, सगळ्यापासून सोय आहे. बघून तुम्ही जल्दी येऊन तुमच्या गाड्या पळवा. परत आम्हाला नाराज नका करू, कारण लहान गाड्या लेट झाल्यामुळं बाहेरून एवढं खर्च करून मोठ्या गाड्या येतील, त्यांना पण कुठेतरी आनंद भेटला पाहिजे. म्हणून लहान गाड्यावाल्यांना एक नम्रतेची विनंती, लवकरात लवकर येऊन तुम्ही गाड्या पळवून बक्षिसात पात्र ठरा. म्हणजे एवढं मोठं मैदान भरतंय, त्याला कुठेतरी कालगोट लागला नाही पाहिजे याची तर तुम्ही खात्री घ्यालच. मामा, गेल्या वर्षी मैदान भरलं होतं, तर यावर्षी कुठल्या अशा गोष्टी आहेत की तुम्ही त्या गोष्टीची तुम्ही खात्री घ्याल की ज्या गोष्टींचा तुम्हाला गेल्या वर्षी त्रास झाला आहे ते यावर्षी झाला नाही पाहिजे असं काही? यावर्षी आम्ही पूर्ण खात्री घेणार आहोत. गेल्या वर्षी का आमची थोडीशी रॅलिंग सुट्टीच्या तिथं नव्हती, पण यावेळेस 100% रॅलिंग आहे. आणि बसाला पण 250 फूट होता, तर 500 फूट केलेला आहे बसण्यासाठी पब्लिकला, जेणेकरून आम्हाला पण त्रास कमी होईल, कारण पब्लिकने बसून घेतला तर रॅलिंगवर पब्लिक कमी येतो. आणि पब्लिकने आम्हाला सहकार्य करावा. जशी मागच्या वर्षी पब्लिक असेल, सट्टेवाले असेल, सोडणार असतील, धरणार असतील, गाळा मालक असतील, सर्वही 1 नंबर आम्हाला सहकार्य केलेला, असंच सहकार्य त्यांचा याही वर्षी राहू दे आणि चांगलात चांगला मैदान पार पाडावा हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. तर मामा, एवढं मोठं मैदान भरतंय, तर मोठे नंदी तर आपल्याला दिसणारच आहेत. तर नंदींविषयी आपण मागे बोललेलो आहोत, पण ज्या आता मुंबईमध्ये अपराजित जोड्या बघतोय आपण, म्हणजे भुंगा सैराडी बघतोय, अशा कुठल्या जोड्या येतील तुमच्या मते की आपल्या मैदानाचं कुठेतरी अजूनही नाव होईल आणि प्रेक्षकही मोठ्या प्रमाणात येतील? इथे जोड्या सर्व नामांकित बैल येणार आहेत, कारण मागच्या वेळेस पण मी नावं घेतली, ती नावं भरपूर बैलांची आहेत, त्याच्यामुळं चुकून कोणचं नाव राहतं. त्याच्यामुळं मी सांगतो, जे कुठे नसतील बैला आलेली ती इथं बैला येतील. बक्कासूरपासून सरल्यापासून बैला येणार आहेत. आणि चांगल्यात चांगला नाशिक, औरंगाबादपासून फोन आलेले आहेत. सर्वांची बैला वस्तीला येणार आहेत. आणि मोठा असा मेळावा एक नामांकित
जगनशेठ पाटील इताऱ्या गावचं नाव होणार आहे. तर मामा, आपण क्रिकेटमध्ये जेव्हा आयोजन बघतोय दादांचं, ते पण मोठंच असतं आणि बैलगाड्या क्षेत्रात पण बघतोय. तर बैलगाड्या क्षेत्रात एवढं मोठं बक्षीचं किंवा एवढं मोठं मैदान भरवण्याचं म्हणजे हे आयडिया कुठून आली आहे दादांना किंवा तुम्हाला एवढं मोठं मैदान ठेवायचं आहे असं? दादाचं कसं आहे, जगनशेठ पाटीलचा सरपंच साहेब त्यांचं असं म्हणणं आहे का आपल्या इताड्या गावचं नाव झाला पाहिजे, आपला नाव झाला पाहिजे, आपल्या परिसराचा भिवंडी तालुक्याचा नाव झाला पाहिजे. आणि तो निवेदन असा करतं का म्हणजे आम्ही जे मेहनत करतो त्यांना येऊन सांगतं किती पण खर्च लागू दे, फक्त एक नंबर झाला पाहिजे आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही करा. आणि तो स्वतः पण येऊन काही कमी असला तर तो स्वतः बोलते अशाला असा करा. आणि निवेदनचा बादशाह बोलला तर जगनशेठ पाटील एकच नंबर आहे. कुठली पण नियोजन असो, तुमचा इलेक्शनचा नियोजन असो, खेळाचा नियोजन असो, क्रिकेटचा असो, शर्यतींचा असो, कुस्त्यांचा असो, कुठलाही नियोजन असून दे, पण तो स्वतः त्याच्यात मेहनत घेऊन 10 वेळा प्रत्येकाला फोन करणार काय चालले कसा चालले बघून नियोजनाचा भिवंडीचा बादशाहच आहे जगनशेठ पाटील. तर मामा, गेल्या वर्षी किती गाड्या झाल्या आणि या वर्षी किती व्हायला पाहिजेत अशा तुमच्या मते? गेल्या वर्षी 170 गाड्या झाल्या. यावर्षी माझा टार्गेट आहे की 250 गाड्या तरी झाल्या पाहिजे. आणि मामा, जे आपण टोकन देतोय त्याचं कसं काय असेल? टोकन कशा प्रकारे देणार तुम्ही? टोकन आम्ही या प्रमाणे देणार, कारण 1 नंबर ते 25 नंबर टोकन दोन्ही बाजून देणार. आणि इथे 2 टोल नाके असणार. इथून गाड्या 25-25 सुटणार आणि पुढं खाली पण जसा इथं मुरबाडमध्ये याला असं निवेदन तसा दोन्ही गाड्या समोर असतील त्यांना जातन घेऊ, तिकडं पण खाली दोड बांधून 2 गाड्या ड्रायव्हर सर्व असेल तर त्यांना आतमध्ये घेऊ. तर मामा, एवढं मोठं मैदान भरत आहे त्याच्यासाठी तुम्हाला माझ्याकडून तर शुभेच्छा देतो. आणि जेवढे गाडा मालक असतील किंवा मोठे मोठे बैल असतील किंवा प्रेक्षक असतील, नक्कीच भेट द्या. आपण बघतोय भिवंडीतला बैलगाड्याचा कुंभमेळा इताडे गावात भरतोय. त्याच्यासाठी मामा सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि हे जे तुम्ही आयोजन करता हे असंच बैलगाड्याचं क्षेत्र कुठेतरी पुढे नेण्याचं काम तुम्ही करताय, त्याच्यासाठी नक्कीच शुभेच्छा देतो. तुझं पण भावेश अभिनंदन करतो, कारण तू फोन केला होता मला सकाळी का मामा हे आहेच आहे म्हणून मी इथं येऊन थांबलो. आणि पोरांना पण सांगितलं का आज एक छोटीशी मुलाखत देऊ आणि तुम्ही जे मुलाखत आमची जे लोकांपर्यंत गाडा मालकांपर्यंत पोचवशील त्याबद्दल तुझं पण अभिनंदन करतो. असाच येत राहा, अजून 1-2 वेळा राहा. जसा जसा बनेल तसा तसा लोकांना मॅसेज पाठव गाडा मालकांना आपल्या. आणि गाडा मालकांना एकच नम्रतेची विनंती, इथं या आणि या सोहळ्याचा आनंद घ्या. हीच तुमचा धन्यवाद करतो. फाटी बघतोय तर पाटीबद्दल काय बोलाल आणि पाटीचं नियोजन तुम्ही कसं काय केलं? रोलर वगैरे कसं काय, कशा प्रमाणात फिरवता आणि पाणी वगैरे कसं काय मारता आपल्या पाटीवर? पाटीचं नियोजन म्हणजे पाटीला लय खर्च केले, कोणीच करणार नाही. जवळजवळ 15-20 गाड्या मातीच्या आपण टाकून पूर्ण म्हणजे कोंडा मुरुम बोलताना त्याला तो टाकून आणि रोलर आणि पाणी तर आमचं आत्तापर्यंत 10 टँकर झाले. आम्ही रोज पाणी 2 दिवसात पाणी मारतो, कारण जेणेकरून धूळ व्हावा नाही. आणि त्याच पद्धतीने आपण हा मैदान केलेलं. आणि मैदान तर तुम्ही बघा सर, मी सगळा ठाणा रायगड कुठं पण असून दे मैदानाला जातो. आपल्याला मैदानाबद्दल माहिती आहे कसा बनवायला पाहिजे. आणि हा पॅशेज बघा, हा कुठंच एवढा पॅशेज बैलांना पळायला भेटणार नाही. आणि मधली चाकोरी बघा, चाकोरी पण 1 नंबर आहे ना. पूर्ण आता कोणी पण टेप टाकला तरी 1150 फूट मैदान आपलं आहे. त्याच्यातून 50 फूट गेला तरी पण 1100 फूट मैदान भेटेल. आणि मागच्या बाजूने आपण सुट्टी बघतोय. सुट्टीचा पण आम्ही पट्टी ठेवणार आहे, जेणेकरून गाडा मालकांनी सहकार्य करा. कारण बैलांचे पाय पट्टीच्या मागे ठेवा, धरणाऱ्यांचे कुठे पण असू दे. त्या पद्धतीने जर आला तर गाड्या फटाफट सुटतात. त्याच पद्धतीने आम्ही करणार आहे, पट्टी ठेवणार आहे खाली. ही बाजू आपण बघतो, ही बाजू आपण धाग्याची बघतो आणि त्या साईडला आपण स्टेज वगैरे बघतो की जिथे मान्यवर वगैरे आणि पारितोषिक वगैरे जिथे दिले जाते. हो, तर 2 आपण मंडप टाकलेत. एक सत्कार समारंभासाठी केलेलं आहे आणि एक आपला कॉमेंट्री असतील आणि डिपॉझिट घेणारे त्यांच्यासाठी एक केलेलं आहे. तर मामा, प्रेक्षकांसाठी आपण लकी ड्रॉ बघता, त्याच्यासाठी काय म्हणजे नियोजन केले तुम्ही? प्रेक्षकांनी ID आपले असतात, आधार कार्ड नाही तर पॅन कार्ड, तो कंपल्सरी आपण केलेला आहे. झेरॉक्स असला तरी चालेल, पण मोबाईलमध्ये नाही, झेरॉक्सच पाहिजे. नाही तर मोबाईल येऊन दाखवतात तसं चालणार नाही. आणि प्रेक्षकांना एक विनंती आहे
की डबल कोणी आणू नका. जर आम्हाला आढळल्यास त्याचा अपमान केला जाईल. आणि टायमिंग 9 ते 12 वाजेपर्यंतच लकी ड्रॉचा टाईम आहे. तोपर्यंत तुम्ही आय डी जमा करा. त्याच्यानंतर आय डी घेण्यात येणार नाही. म्हणजे मामा आपण बघतो जास्तीत जास्त पारितोषिक ते 9 ते 12मध्येच आपल्याला देण्यात येतील असं. हां नक्कीच. तर मित्रांनो बघू शकता सुट्टी मेकर यांची अपाट मेहनत आणि त्यांच्यासोबतही मित्रपरिवार पण आहे. त्यांची मेहनत कुठेतरी आपल्याला मैदानात बघायला भेटेल. आणि सुंदर असं भिवंडीत इताडे गावात कुंभमेळा आपल्याला बैलगाड्याचा बघायला भेटेल. आणि पाठी वगैरे पण बघू शकता. आणि गाडी लॉबी वगैरे होण्याची शक्यता वाटत नाही आहे, कारण की याची उंची पण बघू शकता किती लांब आहे. आणि आपण रुंदी बघूया. 2 4 6 7 8 9 10 11 12 14 आणि 15 माऊली रुंदी आहे. आपला नंदी बाहेर वगैरे काय गाडी वगैरे जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. आणि स्टेज वगैरे बघू शकता. अजून काम चालू आहे. याच्या पुढे आपल्याला व्हिडिओ नक्कीच बघायला भेटेल. हा जो स्टेज बघताय इथे कॉमेंट्री वगैरे होणार आहे. त्याच्यानंतर ही फाटी आणि केशव मामा बघायचे चालेल. कांदेवाले पूर्ण लांबच राहतील, पूर्ण वहीच्या पाठीमागेच राहतील. हां पब्लिकला बैलांना इथं कुठला त्रास होणार नाही. धंदेवाल्यांना पूर्ण हे पट्टीच्या बाहेरच आम्ही पट्ट्या मारणार आहे. पूर्ण वय दिले ना त्याच्या बाहेरच धंदा राहणार आहे. आणि पूर्ण एवढी अशी जागा आहे, किती पण गाड्या येऊ दे काही टेन्शन नाही. आणि या साईडला आपण बघतोय की जे मान्यवर वगैरे येतील, एवढं मोठं मैदान बघतोय आपण. ते मान्यवरांसाठी हा स्टेज बनवतोय. आणि इकडे कॉमेंट्री वगैरे समालोचक वगैरे या साईडला. बद्दल अजून काय सांगाल? बक्षिसं आता जे आपण टॅम्पलेट दिले आणि ते तर पूर्ण द्यायचे. अजून बक्षिसं वाढणार आहेत. अजून बक्षिसं वाढल्या तर जे प्रेक्षक असतील, गाडा मालक असतील, त्यांना आम्ही ज्या अजून बक्षिसे देणार लोक आहेत त्या पण आम्ही वाटून पूर्ण टाकणार आहेत. तर मामा आपण व्हिडिओमध्ये टेम्पलेट पण बघूयात मग क्लिअरली प्रेक्षकांना नक्कीच समजेल. कारण जे पण अजून आम्ही एवढ्या बक्षिसी घोषित केल्या आणि अजून बक्षिसी येणार आहेत, त्या जेवढ्या पण येतील तेवढ्या आम्ही प्रत्येकाला वाटलं आम्हाला कोणाला जोर नाही झाला, ती मोठ्या असतील का बाबा खाली आहेत कोणाला पाठवणार नाही, काय ना फुलाची पाकळी आम्ही देऊनच पाठवणार.